मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पवार काका पुतण्या आज एकत्र। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक। बैठकीला अजित पवार, शरद पवार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरन्यायाधीश आज रत्नागिरीत। मंडणगडमधील कोर्टाच्या इमारतीचं करणार लोकार्पण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचंही अनावरण। घायवळने निवडणुकीत कुणाचं काम केलं हे समोर आलं पाहिजे। पासपोर्टसाठी कुणाचा दबाव होता याची चौकशी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000ची मागणी। उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चातून महायुतीवर निशाणा। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्याकडे बघा, मी गद्दारांना उत्तर देत नाही। शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा प्रत्युत्तर। मी मुख्यमंत्री असतानाही ठाकरेंनी टीका केली। ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार। टीकेला मी कामातून उत्तर दिल्याचंही विधान। रायगडात शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली। रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही, विकास गोगावलेंची सुनील तटकरेंवर जहरी टीका। रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांनी भाषणात घायवळचं नाव घेतलं होतं। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेटणार। विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा। सर्व मंत्र्यांना सरकारचे नवे आदेश। जरांगेंना निजाम मान्य, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही। नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर आरोप। विखेंना आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे असं विधान। ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरण तापलं। छगन भुजबळांना बीडमध्ये पायही ठेवू देणार नाही। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंचा इशारा। कबुतरांसाठी जैन मुनी राजकीय आखाड्यात। जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा। शांतिदूत जनकल्याण पक्षाचं चिन्ह कबूतर। हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। कुर्ला ते वाशी दरम्यान वाहतूक बंद राहणार, तर मध्य रेल्वेवर ब्लॉक नसल्यानं दिलासा। मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या वेळापत्रकात बदल। सकाळची पहिली मेट्रो 1.5 तास उशिराने। ऑक्टोबरपर्यंत पहिली मेट्रो 7 वाजता सुटणार। खदानीत पोहताना 2 वर्गमित्रांचा बुडून मृत्यू। गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारातील घटना। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूस वाघाचा वावर। वन विभागानं मध्यरात्री वाघाचं रेस्क्यू केल्यानं सुटकेचा निश्वास। कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या। अतिवृष्टीमुळे मका पीक वाया गेल्यानं टोकाचं पाऊल।